तर मी जी आमच्या आजींची कवटी आणली आहे ना ती तुम्ही 2 मिनिटं हातात धरा. आपण काय करू, ट्रान्सफर करू आमच्या आजीला तुमच्या शरीरामध्ये. मला इथेच जायचंय. बस हे बघा, बस हे बघा, इथे ती टिकली फक्त तुमच्या कपाळाला लावायला सांगितले नको, त्यांनी नको, आपल्याला. नको. फक्त ही टिकली तुमच्या कपाळाला लावायला नाही नाही सांगितले. मला असलं हॅलो प्रँकस्टार सागर फॅमिली, हसताय ना? हसायलाच पाहिजे. आज भाई माझ्या स्वप्नात आहे ना, काल रात्री माझी आजी आली होती. ती काय म्हणली आणि ती कशासाठी आली होती हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मध्ये कळणार आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. माझी आजी काय म्हणली हे जर ऐकायचं असेल ना तर पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. ताई, वडगाव कुठे हो? तुम्ही तिकडेच चालले का? तिकडेच तुम्हाला ड्रॉप करू का मी? मला दाखवताल का? देखा आपने लापरवाही का नतीजा है. किती लांब आहे साधारण? थोडस म्हणजे एक 10 मिनिटाची यात्रा होती. अच्छा, तुम्हाला कुठं जायचंय? वडगावला जायचंय का? वडगावला जायचं. मला दाखवा फक्त. ठीक आहे. हो. नेमकं मी आलतो पुण्यामध्ये. आमची आजी वारली परवा दिवशी. हा. कुठे राहिला आम्ही राहिला इथंच आहे, नऱ्यामध्ये. मग आणि विषय काय झाला तर आता माझी ती आजी जवळची आजी होती सगळ्यात माझ्या. ठीक आहे. अच्छा. तर मी काय केलं, ते सावड्याला जातात ना, हा हा वैकुंठ. सकाळी जातात ना सावड्याला. तर मी काय केलं, रात्रीच गेलतो सावड्याला. आणि ना मी आणली आमच्या आजीची कवटीच काढून ओय. दाखवतो तुम्हाला. बापरे. ही पिशवी काढून दे रे साहिल जरा. कशाला काढली होती? अहो माझ्या जवळची होती ना, मला काहीतरी आठवण ठेवायची होती माझ्या जवळ. पण ते चांगलं नाही का? हम्म? चांगलं नाही ते. हा ना, तसंच झालंय. पण मग परत लिहून ठेवता नाही ना. हे बघा ना, ठेवून टाक. तर पण एवढी पांढरी की शुभ्र कशी काय निघाली? आम्ही धुतले तिला. हो. ते हे असतं ना, रिन आला त्याच्यात ठेवून तिला आला. धुतली स्वच्छ. हा हा. पण ते प्रॉब्लेम काय व्हायला लागलाय, ते माझ्या काल रात्रीपासून स्वप्नातच यायला लागले. बापरे. आणि मला म्हणायला लागलीये की तू जे काय घेऊन गेला ना ते आणून दे मला. मग आता काय करणार? मग मी आता आमच्या गुरुजींना विचारलं तर ते मला काय म्हणले की आता आमच्या आजीचं वय पण तसंच होतं ना, 50-55. कमी वयात. त्याच्यापेक्षा थोडं जास्तच होतं. तर त्यांना मी सांगितलं की असं असंच केलंय बाबा मी, माझ्यासोबत आता असं असं घडायला लागले. ठीक आहे. हा. तर ते काय म्हणले की तू त्या वयाची सेम आहे ना एखादी मावशी आजी कोणतरी बघ. मग आपण काय करू, आपण तुझ्या आजीला त्यांच्या ह्याच्यात बॉडीमध्ये ट्रान्सफर करून त्यांना विचारू की काय हवंय नक्की बाबा तुम्हाला. पण मला आता एका ठिकाणी बाहेर जायचंय. परत कधीतरी भेटेल. तुम्ही मदत केली असती तर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता सगळा. पण मी काय करणार? जाऊन तिथे तू आता शांत पडून राहा. कळणार. आपण काय करायचं, आमच्या आजीला आहे ना तुमच्या शरीरामध्ये प्रवेश द्यायचा. माझा आत्मा तुझ्या, तुझा आत्मा बाहेर. फक्त विचारायचंय की काय प्रॉब्लेम आहे बाबा, तुला काय हवंय, काय राहिलंय का. तर आपण जाऊया गुरुजींकडे. कुठले गुरुजी? हा, कुठले गुरुजी? गुरुजींचं नाव सांगू का तुम्हाला? मी तुम्हाला अजून एक सजेस्ट सांगू का? हा. आंबेगाव मध्ये पण एक दत्तनगर नाही, बोल कल सुबह पनवेल आंबेगाव मध्ये नाही का ते स्मशानभूमी उभी आहे. तर आमच्या त्या गुरुजींनी सांगितलंय की तू त्या वयाच्या सेम वयाच्या काकूंना किंवा आजींना घेऊन ये, आपण त्यांच्या शरीरामध्ये त्यांना टाकू. तर मी जी आमच्या आजींची कवटी आणली आहे ना ती तुम्ही 2 मिनिटं हातात धरा. आपण काय करू, ट्रान्सफर करू आमच्या आजीला तुमच्या शरीरामध्ये. नको नको असलं काय नको मला. उतरते मी खाली. नाही जबरदस्ती. हे बघा नाही, असं नका करू, तुम्ही थोडीशी मदत करा मला. नको नको. काय थांबवा इथे थोडीशी- गाडी. मी उतरते. नाही, गाडी थांबत नसते. आता माझं काम झाल्याशिवाय गाडी थांबत नाही नसते. नाही नाही. मग मी अजिबात उडी गाडी मारते. थांबत मी नसते. उडी मारते मग इथून. गाडी थांबत नसती. तर दे रे साईल 1 मिनिट. थांबवा. 1 मिनिट. तुम्ही please अजिबात हे करू नका, गडबड करू नाही, नका. नाही, मागं बस. गाडी आहे. बस मला इथेच जायचं. हे बघा, हे बस बघा, हे घ्या तुमच्या हातात धरा. हे प्लीज नको. हे ना असलं काय नकोय मला. काय नाही करायचं. तुम्ही हे तुमच्या प्लीज हातात मला धरा. इथेच ती उतरा. टिकली फक्त तुमच्या कपाळाला लावायला सांगितले नको, त्यांनी नको. आपल्याला. नको. फक्त Please, ही टिकली तुमच्या कपाळाला लावायला नाही सांगितले. मला असलं नाही करायचं. थांबवा.
थांबवा थोडीशी मदत करा काकू, मी नाही, तुमच्या नाही. पाया पडतो. थांबवा थांबवा मी पाया पडतो काकू तुमच्या. नको थांबवा Wake up to reality. एक मिनिट थांबा, घाबरू नको नका, नको रिलॅक्स मला उतरायचंय रिलॅक्स व्हा. हे बघा, रिलॅक्स व्हा, रिलॅक्स व्हा, नको बस रिलॅक्स व्हा, रिलॅक्स व्हा. हे बघा, समोर कॅमेरा चालू आहे. एक मिनिट ऐका, आता समोर कॅमेरा चालू आहे, हम्म. ठीक आहे. आणि आपण तुमच्यासोबत एक छोटासा सोशल एक्सपेरिमेंट केला. बस हो ओके ठीक आहे, बस 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 बस, उतरा झालं, बंद झालं, बंद झालं, आता झालं, झालं. आपलं ऐका, आता बंद झाला. एक मिनिट ऐका, ठीक आहे. आपण तुमच्यासोबत एक छोटासा सोशल एक्सपेरिमेंट केला. हम्म. अनोळखी माणसांच्या गाडीत बसू नका. तुम्हाला आपल्या व्ह्युअर्सला मेसेज द्यायचा आहे. बरोबर अनोळखी माणसांच्या गाडीत बसू नका. हो बोला तुम्ही. अनोळख्या माणसांच्या गाडीत बसू नये आणि अंधश्रद्धेच्या एक मिनिट, अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये. आहारी जाऊन तुमचा चांगलं आयुष्य वाया घालवू नका. हो. तुम्हाला बोलायचंय, तुम्ही बोला. आता थोडस माझ्यासाठी बोला, आपल्या व्ह्युअर्सला मेसेज द्या. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका आणि कोणाच्या अनोळखी गाडीत चढू नका. थोडीशी मी आधी सुरुवातीला बसताना घाबरलीच होते, हा. पण म्हटलं जाऊ दे एखाद्याला मदत करावी म्हणून मी 100 ना एक जणांसोबत होतं बरं का, असं 100 99 सोबत होत नाही. हा. पण तो एक आपण बनू नये यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न. हा, हा. कसं वाटलं तुम्हाला? काय वाटलं? आमची ऍक्टिंग कशी होती? थोडीशी बरोबर योग्य आहे म्हणजे ऍक्च्युली असं आताच्या ह्याच्यामध्ये पाहिजे. कारण आपल्या घरातली स्त्री काय करते, हा. आपल्या नवऱ्याच्या सक्सेस साठी, आपल्या मुलांच्या सक्सेस साठी बरोबर. या असल्या बंधू बाबांच्या नादी लागून हा. आम्हा पैसा खर्च करते. हो, हो. आणि पैसा पण जातो, टाइम पण जातो, काहीतरी वेगळीच गोष्ट घरामध्ये येऊन बसते. हो. तर तुम्हाला आता तुम्ही तुम्ही मेसेज ते तर दिलेलाच सांगितलं आहे. ना ते काय ते आजी तुमच्या ह्याच्यामध्ये बॉडीमध्ये तेव्हा मी घाबरले ते खरी. ठीक आहे, आता तुम्हाला चालेल. फक्त एवढंच बोलायचंय. प्रँकस्टर सागरला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. सागरला सबस्क्राईब करा, येस, शेअर करा. थँक्यू.